साथी गुलाबराव पाटील स्मृती महोत्सवाच्या निमित्तानं आज मंचावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे आमदार सुधीरजी तांबे, या कार्यक्रमाचे संयोजक सन्माननीय घोरपडेजी, मंचावरचे उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय आणि इथं जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनी, खरं तर म्हणजे अंमळनेरला यायला मिळतंय हेच मला खरं खूप आनंद झाला होता, कारण याच्या आधी मी आलो होतो विद्रोही साहित्य संमेलनाच्या वेळेला, पण साने गुरुजींच्या गावाला आपल्याला जायला मिळतंय जिथं शाहीर साबळे त्यांच्या संपर्कामध्ये आले होते. शाहीर साबळे माझ्या वडिलांचे मित्र होते आणि तो चित्रपट बघत असताना शाहीर साबळे मला अक्षरशः रडवलं होतं, कारण ते आमच्या घरी अनेक वेळेला यायचे शाहीर साबळे आणि त्या दोघांच्या गप्पा साने गुरुजींबद्दलचे कारण कायम वारंवार त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या कायम मनामध्ये असायच्या आणि तो चित्रपट पाहताना ते सारखं आठवत होतं. दुसरं म्हणजे इयत्ता चौथीमध्ये आज मला खूप छान आणखी वाटल्याचं कारण चौथीमध्ये असताना वडिलांनी मला सेवादल काँग्रेसच्या काँग्रेसचं सेवादल नाशिकलं होतं आणि तिथं जायला सांगितलं आणि त्यावेळेला सेवादलाची नाशिकमध्ये शाखा रोज भरायच्या, म्हणजे जवळजवळ 20-22 ठिकाणी सेवादलाच्या शाखा व्हायच्या. तिथं रोज शिकवलं जायचं. नारायणभाई कंसारा आणि दत्ताभाई कंसारा हे दोन, आम्ही त्यावेळेला त्यांचं 80 वय होतं स्वातंत्र्यप्रेमी, ते दोघं जण काम बघायचे आणि आम्हाला चौथी पासूनच्या मुलांना, कॉलेजमधली पण मुलं त्याच्यामध्ये होती, त्या सर्वांना रोज शाखेमध्ये शिकवलं जायचं सेवादलाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास आणि 16 ऑगस्ट 1947 नंतरचा इतिहास सुद्धा. म्हणजे आपल्या इतिहासाचं पुस्तक शाळेमध्ये असताना हे नियतीशी केलेला करार या पंडित नेहरूंच्या भाषणापासून संपून जातं, पण 16 ऑगस्ट 1947 पासून या देशाच्या निर्माणामध्ये वेगवेगळे निर्णय कसे घेतले गेले, त्याची कारण काय होती, त्यावेळेची राजकीय सामाजिक परिस्थिती काय होती, असं सर्व शिकवलं जायचं. दर 6 महिन्यांनी कळवण तालुक्यात आभोणा या गावी, आदिवासी गाव आहे, तिथं आश्रम शाळेमध्ये एक 8 दिवसाचं शिबिर व्हायचं. त्या शिबिराला वसंतदादा पाटील, बीबी पाटील सांगलीचे शांती निकेतनचे, त्याच्यानंतर रिद्वान हॅरिस, गे बावारी त्यावेळेचे सेवादलाचे प्रमुख होते, हे यायचे. सकाळी 6 वाजता शिबिर सुरू व्हायचं आणि आता उठवू सारेला पेटवू सारेला असं गाणी म्हणत सगळं गाव झाडायचं आणि मग दिवसभर शिबिर चालायचं. त्या शिबिरामध्ये लेखी परीक्षा व्हायची, तोंडी परीक्षा व्हायची. म्हणजे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे की त्या आश्रम शाळेमध्ये 8 दिवस वसंतदादा राहायचे, बीबी पाटील राहायचे, आमच्याच सोबत राहायचे आणि असं एका मुलाला बोलवून सांगायचं की तू 50 ते 60 या दशकाबद्दल बोल, आणि दादा आणि हे सगळी माणसं समोर बसलेली असायची खालती जमिनीवर आणि बोलत असताना मध्येच थांबायचे, थांब इथे एखाद्या म्हणीचा वापर कर, मी तुला म्हण सांगतो, बघ आता परिणाम वाढतो की नाही. हे इयत्ता 4थी ते 12वी साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने सुरू होणारी सेवादलाची शाखा हा एक थॉट होता काँग्रेसचा आणि तो ज्याला स्कूल ऑफ थॉट मी म्हणतो, ती एक शाळा होती विचार मुलांमध्ये रुजवण्याची आणि शिकवण्याची, ज्याची आज अत्यंत गरज आहे. पण ते स्कूल ऑफ थॉट आज मी तुमच्या शाळेमध्ये इथं जाऊन बघितलं आणि मला खरंच असं वाटतं की तेच एक मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी रोज चालवलं जात आहे आणि तीच विचारसरणी ही जी या देशाचं संविधान सांगते, जी जातनिरपेक्ष आहे, धर्मनिरपेक्ष आहे, भेदभाव करत नाही, सर्वांना समानता देऊ पाहते, बंधुत्व लोकांमध्ये आणून पाहते, तेच विचारसरणी, तीच आयडिओलॉजी आणि तीच या भारताला वाचवणार. म्हणजे आज आपण अशा काळामध्ये आलेलो आहोत. आता मी बऱ्याच ठिकाणी, आज कार्यक्रम वेगळा आहे म्हणून नाही तर मी अदरवाईज प्रत्येक ठिकाणी भाषणात असं म्हणतो की मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय गण आणि जमलेले माझे बायोलॉजिकल बंधू भगिनी असं मुद्दाम म्हणतो, कारण ती वेळ आपल्यावरती या देशाच्या पंतप्रधानांनी आणलेली आहे. त्यांनी स्वतःच्या तोंडाने या निवडणुकांमध्ये सांगितलं की मी नॉन बायोलॉजिकल आहे. आता नॉन बायोलॉजिकल माणसाला दुःख नसतो, संघर्ष नसतात, आनंद होत नाही, त्याला या कुठल्याच भावना नाही ज्या सामान्य माणसाच्या आयुष्यात येतात, त्यामुळे त्यांना काहीच नाही त्याच्याशी देणं घेणं, हे आपल्या वाटी आहे. आणि म्हणून बायोलॉजिकल हा मुद्दा उल्लेख जाणीवपूर्वक प्रत्येक वेळेला करतो. आज तो केला नाही कारण आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप वेगळं आहे. पण आता मी पत्रकार होतो, अनेक वर्ष मी पत्रकारिता केली, मी जरी इंजिनिअरिंग केलं असलं, जरी इंजिनिअरिंग मध्ये 10 वर्ष मी काम केलं, माझे पहिले बॉस
सॅम पित्रोदा होते, ज्यांच्याबरोबर सिडॉट मध्ये टेलिकॉम रेव्होल्युशन त्यावेळेला 87 सालापासून सुरू केलेलं होतं. पण त्यानंतर जेव्हा असं वाटलं की नाही, जगामध्ये जे घडतंय ते फार भयंकर घडतंय, महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जे घडतंय ते, आणि मग ते सर्व सोडून दिलं आणि ताबडतोब पत्रकारिता सुरू केली. कारण मला हे माहिती होतं आणि तेच माझ्या त्या पुस्तकाचं कॅप्शन पण आहे खरं तर, बाय द एंजल आपण म्हणून, की टेल द ट्रूथ अँड शेम द डेव्हिल इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ जर्नलिस्ट. लोकांना सत्य सांगणं आणि सैतानाला शर्मिंदा करणं हेच पत्रकाराचं खरं काम आहे. म्हणजे अनेक प्रकारचे पत्रकार आहेत, पण शोध पत्रकारिता का निवडली, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट व्हायचं का निवडलं? कारण जी बातमी लोकांपर्यंत पोहोचू नये असं अनेक शक्तिशाली लोकांना वाटतं, तीच खरी बातमी असते. आणि मग ती शोधून काढायची आणि मग ती लोकांपर्यंत द्यायची, जेणेकरून लोकांना सत्य सांगितलं जाईल. आणि त्याच्यामध्येच अनेक गोष्टी केल्या, म्हणजे ते करत असताना अनेक बातम्या या संदर्भाने करत आलो. आज जी बातमी मला तुम्हाला द्यायची, धक्का बसेल. माझे मित्र आहेत, ऍक्टिव्हिस्ट आहे अजय बोस म्हणून, त्यांनी राष्ट्रपती भवनला माहितीच्या अधिकारामध्ये एक अर्ज केला होता आणि त्यांना असं विचारलं होतं की उपराष्ट्रपतींनी राजीनामा किती तारखेला दिला, राष्ट्रपती भवनास तो कधी प्राप्त झाला आणि तो मंजूर कधी झाला. कारण अजूनपर्यंत राजीनामा मंजूर झाल्याची बातमी कुठे आलेली नव्हती. राष्ट्रपती भवननी लेखी उत्तर दिलेले अजय बोसला की उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला या संदर्भात आम्हाला काहीही माहिती नाही, काहीही माहिती नाही. उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याचं नोटिफिकेशन गॅझेट गृह मंत्रालयातर्फे काढलं गेलेलं आहे. म्हणजे उपराष्ट्रपती हा राजीनामा देतो राष्ट्रपतींना, राज्यपाल हा गृह मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये असतो, उपराष्ट्रपती नाही. उपराष्ट्रपती राष्ट्रपतींना राजीनामा देतो आणि मग उपराष्ट्रपतींच्या नावाने जो राजीनामा फिरवला गेला सोशल मीडियावरती, तो धादांत खोटा आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आज तागायत उपराष्ट्रपती कुठे आहेत राजीनामा दिल्यापासून, त्या 21 तारखेपासून ते आज तागायत कोणाला माहित नाही. या अवस्थेला या देशाची लोकशाही येऊन थांबलेली आहे आणि याला लोकशाही म्हणायचं का, हा खरा प्रश्न आहे. आणि मग अशा गोष्टीसाठी, अशा लोकशाहीसाठी म्हणून साने गुरुजी संघर्ष करत होते का, साने गुलाबराव याच्यासाठी संघर्ष करत होते का, हा तुम्ही आम्ही स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. आणि जर त्यासाठी ते करत नसतील तर मग त्यांना अभिप्रेत असलेला भारत पुढे नेण्यासाठी म्हणून आपण काय करत आहोत, हा आपण आपल्याला विचारायचा प्रश्न आहे. आज हे आरटीआयला दिलेलं उत्तर मी तर सगळीकडे पसरवतोय, पण हे ज्यावेळेला हे जगात पण जाणार ना, जगामधली माध्यमं आणि जगामधले देश काय दखल घेतील या उत्तराची, राष्ट्रपती भवनाने त्यांच्या लेटर हेडवर दिलेलं उत्तर आहे. हे अत्यंत भयंकर गोष्ट आहे. ही आजपर्यंत भारतामध्ये कधीही घडलेली नव्हती. एक उपराष्ट्रपती नाहीसा होतो, हा काय प्रकार आहे? म्हणजे त्यांचा जज लोया केलाय का? हे जज लोयांच्या प्रकाराबद्दल अनेक जणांना माहिती नसेल कदाचित. तिथं मला मग सकाळी हे पण सांगत होते कौस्तुभ, न्यायमूर्ती लोया, सोहराबुद्दीनचा खून झाला, सोहराबुद्दीन शेखचा खून झाला, त्याला एन्काउंटर म्हणून सांगितलं गेलं. त्याच्या तपासामध्ये पहिल्यांदा हे आलं की ते एन्काउंटर झालंच नव्हतं, तो मर्डर होता. हा मर्डर झाल्याचं समोर आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याचं इन्व्हेस्टिगेशन अपॉइंट केलं, त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं. त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये अमित शहा, तडीपार भारताचा गृहमंत्री, हा 94 दिवस तुरुंगात होता, 2 वर्ष तडीपार होता. म्हणजे आता परवा मी तो व्हिडिओ मुद्दाम केला यासाठी की त्यांनी आता जो नवीन कायदा संविधान दुरुस्ती आणली 130वी, त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की 30 दिवस तुरुंगामध्ये जर राहिला तर तो मुख्यमंत्री असो, मंत्री असो, पंतप्रधान असो, त्याचं पद ऑटोमॅटिकली रद्द होईल. हे सांगतो कोण? 30 दिवसात तुरुंगात राहिला तर, जो 94 दिवस तुरुंगात राहिला आणि 2 वर्ष तडीपार होता. या स्थितीला आपण आलो. आणि आपण बघितलं ना 5892 केस, तोही कागदपत्रांच्या पुराव्यासह तोही व्हिडिओ मी केलेला होता. ईडीने गेल्या 11 वर्षामध्ये 5892 केसेस घेतल्या इन्व्हेस्टिगेशनला. त्याच्यात शेकडो हजारो जणांना अटक केली. 11 महिने, 13 महिने, 6 वर्ष तुरुंगामध्ये ठेवले. या 5892 केसेस पैकी 8 केसेस मध्ये निकाल लागला. फक्त 8 केसेस मध्ये आरोप सिद्ध झाला, ज्याच्यामध्ये 15 जणांना शिक्षा झाली. त्या 15 जणांपैकी एकही राजकीय नेता नाही.
ही विश्वासार्हता आहे. मग अशा एजन्सी ज्या तुम्ही फक्त विरोधी पक्षाला धमकावण्यासाठी वापरता, पक्ष फोडण्यासाठी आणि पक्ष चोरण्यासाठी वापरता, हे महाराष्ट्रामध्ये जे खूळ काढलेले आता नंबर प्लेट बदलायची, 800 रुपयाला नंबर प्लेट, आणि का बरं 800 रुपयाला नंबर प्लेट घ्यायची तर म्हणे वाहन चोरीला गेलं तर. आणि इथं आमदार चोरीला गेले, राजकीय पक्ष चोरीला गेले, त्यांच्यावरती कुठलीतरी लावा प्लेट. त्याच्याबद्दल नाही काही कोणाला वाटत. आणि हा सामान्य नागरिकांनी बोलण्याचा विषय आहे. मी राजकीय पक्षाचा पदाधिकारी नाही, पण मला असं वाटतं की हा माझ्या अस्तित्वाचा विषय आहे, माझ्या मुलीच्या भविष्याचा विषय आहे. तिला जर का निर्भय आणि सेक्युलर वातावरण मिळावं असं जर मला वाटत असेल तर मी आज भांडायला पाहिजे त्याच्यासाठी. आणि खरोखर हाच वारसा आहे ना. साने गुरुजींना पंढरपूरच्या मंदिरामध्ये जायला बंदी होती का? नव्हती. पण सर्वांना आतमध्ये जाता आलं पाहिजे यासाठी उपोषण केलं. तर सर्वांसाठी हे माझं आयुष्य, माझ्या एकट्यासाठी नाही. मला बऱ्याच वेळेला हे डोळ्यांच्या खुनाची बातमी आणि त्या केसमध्ये, जोरावरतींच्या केसमध्ये न्यायमूर्ती लोया हे त्या केसचे जज होते, त्या सीबीआय स्पेशल कोर्टचे जज, आणि त्यांची हत्या केली गेली आणि लपवलं गेलं. पेपरला त्यावेळेला बातम्या अशा 4-4 ओळीच्या फक्त दिल्या गेल्या की हार्ट अटॅकनी यांचा मृत्यू झाला. पण नंतर जवळजवळ 1.5 वर्ष मी ते सर्व शोधत होतो, ती कागदपत्र काढत होतो, पुरावे मिळाल्यानंतर त्याची बातमी केली. त्याची बातमी केल्यानंतर माझ्यावर हल्ले सुरू झाले, माझ्यावर फायरिंग, माझ्या मुलीवरती हल्ला, हा सगळा प्रकार सुरू झाला. हे सुद्धा कधी घडलेलं नव्हतं. कारण मी त्याच्या हे दिवटे सत्तेमध्ये येण्याच्या आधी पण मी बातम्या करत होतो. त्यावेळेला कधी आम्हाला कोणी धमकावलं नाही, कधी घरापर्यंत पोहोचले नाही, कधी कुठल्या केसेस नाही, काही असा प्रकार घडले नव्हते. हे पहिल्यांदा अनुभवायला मिळालं. माझी मुलगी कॉलेजमध्ये शिकत असताना हल्ला व्हायचा, याचा काय संबंध येतो? तिच्या बापाने एक बातमी प्रामाणिकपणाने केली म्हणून, करोडो रुपयाची लाच नाकारली म्हणून. पण हे घडायला लागलं 14 नंतर, आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे जे होत आहे ते अत्यंत भयंकर होत आहे. आता जे राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली 7 तारखेला, आणि त्याच्यामध्ये त्या वोट चोरीबद्दल सगळं सांगितलं, कागदोपत्री पुराव्यासह सांगितलं. एक पत्रकार म्हणून मला असं वाटत होतं की, आणि पत्रकार परिषद चालू असताना त्यांना नोटीस पाठवली निवडणूक आयोगाने की ऍफिडेव्हिट द्या, हा फॉर्म भरून द्या. एक मुद्दाम गोष्ट सगळ्यांना समजायला पाहिजे की एका चुकीच्या मताच्या नोंदीबद्दल जर का आक्षेप घ्यायचा असेल तर एक ऍफिडेव्हिट द्यायला लागतं. राहुल गांधींनी 1,250,000 मतं चोरली असं दाखवल्यानंतर त्यांनी 1,250,000 ऍफिडेव्हिट द्यावी अशी अपेक्षा आहे का निवडणूक आयोगाची? 1,250,000 ऍफिडेव्हिट. मुळामध्ये संविधानिक संस्था, कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे इन्स्टिट्यूशन आहे ती, त्या इन्स्टिट्यूशन ही पारदर्शकतेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशी कुठलीही गोष्ट समोर आणल्यानंतर सर्वात पहिल्यांदा संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती की आम्ही शोधतो हे काय प्रकरण आहे, हे फार धक्कादायक दिसतंय, आमच्या लक्षात नव्हतं आलं, तुम्ही लक्षात आणून दिलेलं तर आम्ही तपासतो. पण हे काही झालं नाही. तो जो मोदी मीडिया म्हटला जातो, तो मोदी मीडिया या गोष्टीवरती त्यांचा विश्वास नाही. मोदी नाही, तो त्याच्या पलीकडे लाचार आहे. काही जणांनी सभ्य भाषेमध्ये तो शब्द वापरला मोदी मीडिया. मी प्रत्यक्षात तिथं होतो, मी ते पाहिलंय काय होतं आणि कशा पद्धतीने घडवलं जातं. मी असं म्हटलं की उद्या जर का नरेंद्र मोदींच्या बुटावरती कोणी विष सांडलं तर दुसऱ्या दिवशी 100 पत्रकार मेलेले सापडतील. हे वास्तव आहे. ज्या पद्धतीने बातम्या इतकी मोठ्या प्रमाणामध्ये वोट चोरी दाखवून दिल्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे आकडे यायला लागले. हे दाखवून दिल्यानंतर संध्याकाळी खरं तर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घ्यायला हवी, ती घेतली नाही. आणि मग आपले महाराष्ट्राचे ते पेशवाईमध्ये होते ना 3.5 शहाणे, त्या 3.5 शहाण्यांमध्ये एक अर्धवट शहाणा होता, त्याचं नाव नाना फडणवीस. तर आताचा महाराष्ट्राचा एक अर्धवट शहाणा तो असं म्हणायला लागला की राहुल गांधींच्या मेंदूतली चीप हरवली आहे. म्हणजे मी इतकी चीप कॉमेंट कधी ऐकली नव्हती. ही चीप मेंटॅलिटीची चीप कॉमेंट आहे. आणि एकदम काय चीप हरवली आहे, अमुक आणि तमुक, आणि ते खोटं बोलतायत, सिरियल लायर आहे वगैरे वगैरे बडबड करायला सुरुवात केली पहिल्यांदा. मग झाली गडबड अशी की 5 दिवसानंतर, कारण मी संघवाल्यांना लो आयक्यू बुलडोजर म्हणतो, आयक्यू नसतो त्यांना, तर त्यांनी 5व्या दिवशी त्या अनुराग ठाकूरला हजर केलं पत्रकार परिषद घ्यायला.
अनुराग ठाकूरनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं रायबरेलीमध्ये इतके बोगस मतदार, वायनाडमध्ये इतके बोगस मतदार, कन्नौजमध्ये इतके बोगस मतदार वगैरे असे 6 मतदारसंघांचे सांगितले. मुळात राहुल गांधींनी एका विधानसभेतली बोगस मतदानाची आकडेवारी दाखवली. एका विधानसभेतली 1,05,000 मतं चोरली अशी. या भाऊंनी 6 लोकसभा मतदारसंघांची आकडेवारी सांगितली. म्हणजे एका विधानसभेची आकडेवारी शोधायला त्यांना लागले 6 महिने. यांनी 4 दिवसात शोधले लोकसभा मतदारसंघांचे, म्हणजे 36 विधानसभांचे मतदार आकडे शोधले 4 दिवसात. याच्यातून काही गोष्टी सिद्ध झाल्या की विरोधी पक्ष इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट तुमच्याकडे मागतोय, निवडणूक आयोगाकडे, आयोग द्यायला तयार नकार देतो. मशीन रिडेबल मागतोय, आयोग द्यायला नकार देतो. पण मशीन रिडेबल मतदार यादी भाजपकडे आहे हे अनुराग ठाकूरनी सिद्ध करून दाखवलं. आणि भाजप आणि निवडणूक आयोग हे हातात हात मिसळून काम करतायत हेही त्याच्यातून सिद्ध झालं. आणि मग निवडणूक मतदार यादी ही सदोष आहे हेही अनुराग ठाकूरनी सांगितलं. जे राहुल गांधी बोलले ते अनुराग ठाकूरनी सिद्ध केलं की यांच्यामध्ये हात मिळवणी झालेली आहे, हे एकमेकांना मदत करणारी काम करतात, हे अनुराग ठाकूरनी सिद्ध केलं. मग सदोष मतदार यादी जर आहे खरं, हे भाजपला मान्य आहे, तर 2024च्या निवडणुकांचे निकाल रद्द करा, त्या लोकसभा विधानसभा विसर्जित करा, पुण्याने निवडणूक घ्या. हे करणार आहेत का? यासाठी लागणारं नैतिक बळ नाही, म्हणून तो 30 दिवसाचा कायदा आणायला निघाले की आता याला धमकवा त्याला धमकवा. मी आता कडूसाहेब इथं आहे म्हणून मुद्दाम पुन्हा ती बातमी परत सांगतो. माझे मित्र आहेत, ऍक्टिव्हिस्ट आहेत, अजय बोस, त्यांनी राष्ट्रपती भवनला माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारले होते की उपराष्ट्रपतींचा राजीनामा आपल्याला कधी प्राप्त झाला, तो कधी मंजूर झाला आणि याच्याबद्दलचे नोटिफिकेशन तुम्ही कधी काढलं. राष्ट्रपती भवननी त्याच्यावरती उत्तर दिलं, लेखी उत्तर दिलं. हे पत्रही माझ्याकडे आहे, त्यांनी पाठवलेलं आहे. राष्ट्रपती भवननी सांगितलं की उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला याबद्दलची आमच्या कार्यालयाकडे काहीही माहिती नाही. याबद्दलचं नोटिफिकेशन गृह खात्यातर्फे काढलं गेलेलं आहे. काय संबंध गृह खात्याचा आणि ते उपराष्ट्रपती धनखड आज गायब आहे राजीनामा दिल्याच्या दिवसापासून. या स्थितीला आलेलो आहोत आपण. आणि या अवस्थेसाठी म्हणून या सगळ्या महापुरुषांनी संघर्ष केला होता. आपण कशासाठी करत आहोत? काय निवडणुकांमध्ये यांच्यावर 420 गुन्हा दाखल करायचा का? कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू कोण सांगत होतं? हा दीड शहाणा सांगत होता ना निवडणुकांमध्ये. केला का कोरा? मी त्या विद्रोही साहित्य संमेलनात औरंगाबादच्या मी भाषण करताना असं म्हटलं होतं की मुख्यमंत्री खोटारडा आहे. त्या परभणीच्या घटनेच्या संदर्भाने म्हटलं होतं. त्याच्यानंतर मी म्हटलं होतं सुप्रीम कोर्टाने आता सप्टेंबर 2024ला ब्रीदवाक्य घेतलं. 1 सप्टेंबरला भारताचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणतं यतो धर्मस्ततो जया. तुम्ही म्हटलं हे दोन्ही विरोधाभासी आहे. देश म्हणतो सत्याचा विजय होईल, न्यायालय म्हणतं धर्माचा विजय होईल. अखलाकच्या फ्रीजमध्ये बीफ नव्हतं हे लॅबोरेटरीमध्ये सिद्ध झालं. अखलाकच्या बाजूनी सत्य होतं पण अखलाकच्या बाजूनी धर्म नव्हता म्हणून त्याला प्राण गमवायला लागला. आपण मगाशी प्रार्थना म्हटली ना, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. अखलाकला काय प्रेम मिळणार? आणि हे न्यायालयामध्ये न्याय मागायला गेल्यानंतर न्यायालय म्हणणार येतो धर्मस्ततो जया. आणि तिसरं वाक्य मी असं म्हटलं की अमेरिकेमध्ये इतकं फ्रीडम ऑफ स्पीच आहे, इतकं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की तिथला हॉलिवूडचा अभिनेता असं म्हणू शकतो की डोनाल्ड ट्रम्प इज अन ॲसोल. मला वाटत असलं तरीही मी मोदी इज अन ॲसोल असं बोलू शकत नाही. त्याच्यावरून माझ्यावर खटला दाखल केला. तुम्ही म्हटलं की मग पहिले बोलले पोलिसांचा फोन की तुमचा जबाब घ्यायचा आहे. म्हटलं मला द्यायचा नाही. तर म्हणे असं कसं? म्हटलं न्यायालयात चार्जशीट पाठवा, मी तिथं उत्तर देईन. मग म्हणे की अहो पण मग अटक करायला लागेल. म्हटलं करा. तर म्हणे तुम्ही घ्या ना अटकपूर्व जामीन. म्हटलं घेणार नाही. अटकपूर्वही घेणार नाही, अटक झाल्यानंतरही घेणार नाही. मला दाखवायचंच आहे की या देशात आता किती मूर्खपणा चालू आहे. मग त्याला काहीतरी लाज वाटली असेल, त्यांनी चार्जशीट बनवली, कोर्टात पाठवली. मला फोन करून सांगितलं की 9 तारखेला कोर्टात या. मग मी गेलो. मग त्यांनी विचारलं तुम्ही हे बोललात का? म्हटलं हो हे मी बोललो. हेच मला बोलायचं होतं. चुकून बोललो नाही. हेच मला बोलायचं होतं आणि हेच मला कायम बोलायचं आहे. हा माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे. तो खोटारडा आहे हे मी 10 उदाहरणांसह सिद्ध करेन. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी झालेली हत्या
या घटनेपासून ते कर्जमाफी, पेपर लीक अशा 10 गोष्टी आहेत ज्याच्यात त्याचा खोटारडेपणा मी सिद्ध करून दाखवेन. दुसरं, ही 2 ब्रीदवाक्य मी निवडलेली नाही, ही त्या संस्थांनी निवडलेली ब्रीदवाक्य आहेत. देशाने, सरकारने निवडलं सत्यमेव जयते, न्यायालयाने निवडलं यतो धर्मो सतो जया, पण हे विरोधाभासी आहेत एवढंच मी सांगितलं. त्यामुळे याच्यातही माझ्यावर काही नाही. आणि तिसरी गोष्ट, मी त्यांना म्हटलंच नाही ऍसोड. त्यामुळे तुम्ही अप्रत्यक्षरित्या बोललाच म्हणे. तर म्हटलं मी खरं तर प्रत्यक्षरित्या सुद्धा बोलू शकतो, कारण ऍसोड ही युनिव्हर्सल ट्रूथ आहे. या जगातल्या प्रत्येक सजीव प्राण्याच्या ऍसवर होल आहे. ते बदनामीकारक त्याच्यासाठी होऊ शकतं ज्याच्या नाहीये. त्यामुळे पहिले ते सिद्ध व्हावं. ते नॉन बायोलॉजिकलला असतं का नाही मला माहित नाही. त्यामुळे पहिले ते सिद्ध व्हावं. ते जर सिद्ध झालं तर मग मी बदनामी केली वगैरे या गोष्टी नंतर येतात. ते जजही हसायला लागले, त्यांनी डिसमिस करून टाकले. पण या पद्धतीने हॅरॅसमेंट होणार, या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचंय. कारण यासाठी म्हणून आपल्या बापदाद्यांनी संघर्ष केलेला नाही. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, यासाठी म्हणून त्यांनी केलं नाही. आणि माझं अख्खं पालन पोषण कधीही कुठल्याही गोष्टीची भीती दाखवली नाही. त्यामुळे नाही होणार. मगाशी अतिशय चुकीची माहिती माझ्या हे सांगत असताना सांगितली गेली. मी गुजरातमध्ये रफिक कुरेशी नावाने राहत होतो, कारण या गोरक्षेच्या नावाखाली जो धंदा चालतो तो काय चालतो हे मला शोधायचं होतं. मी राजस्थानहून गुजरातमध्ये काही म्हशी घेऊन यायचो ट्रकनी. दर 2-4 दिवसाआड, 5 दिवसाआड, आठवड्याआड एखादा ट्रक आणायचा. असे 32 ट्रक मी आणले आणि वाटेत कशी खंडणी गोळा केली जाते गोरक्षेच्या नावाखाली. 9-10 वेळेला मला ट्रक मधून ओढलं, खूप मारलं, मग पैसे दाखवले, मग त्यांच्या अध्यक्षाकडे घेऊन गेले. मग तिथं घेऊन गेल्यानंतर तो मला सांगतो कि डर हमारी इन्वेस्टमेंट है, हमको डर फैलाने में बहुत टाइम लग गया, अभी पैसा कमाने का टाइम. आणि मग ते गाईच्या ट्रकला 15,000, म्हशीच्या 6,500, पाडे असतील तर 5,000, हा सगळा तो धंदा. त्यात तो मला हेही सांगतो की रोज 1.5 करोड रुपया जमा कर रहे हैं एका चेक पोस्टवर अमीरगडच्या. रोज 1.5 करोड रुपया जमा कर रहे हैं, म्हणजे वर्षाला 500 कोटी रुपये एका चेक पोस्टवर. एवढा मोठा धंदा आहे हा. या देशामध्ये जर का गोहत्या आणि गोवंश हत्या बंदीचा कायदा आहे तर भारत बीफ एक्सपोर्ट मधला नंबर 1 देश बनतोच कसा? ती कापायचीच नाहीये ना, मारायचीच नाहीये ना, मग तुम्ही बीफ एक्सपोर्ट मध्ये कसे बनता? आणि 72% बीफ एक्सपोर्टर्स, तो संजीव बलियान नावाचा भाजपचा खासदार आहे, ज्याला आता कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या निवडणुकीला अमित शहाने उभं केलं. तो हरला म्हणजे. पण संजीव बलियान आणि संगीत सोम हे भाजपचे 2 खासदार अल दुआ नावाची बीफ एक्सपोर्ट कंपनी चालवतात. ती कागदपत्र पण आहे. त्याची त्यावेळेला मी मोठी बातमी केली होती. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये ते 52 व्हिडिओ रिलीज केले होते. पण अशा पद्धतीने संपूर्ण ढोंग चाललेला आहे आणि हा लोकशाहीचा खेळखंडोबा करायला निघालेले आहे. बिहारमध्ये एसआर, जिथे जे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चाललेली आहे, तिथं काय चाललेलं आहे? तिथं इलेक्शन कमिशन त्यांना सांगतं की अमुक सालच्या आधी तुमचा जन्म झाला असेल तर आई वडिलांचा जन्माचा दाखला पण आणा. 2003च्या नंतर तुमचा जर जन्म झालेला असेल तर तुमच्या आई वडिलांचा जन्माचा दाखला पण आणा. 2003 साली बिहारमध्ये जन्म नोंदवण्याचं पर्सेंटेज होतं 3%. 2003 साली बर्थ रजिस्ट्रेशनचं पर्सेंटेज 3% होतं. आणि 2003 नंतर ज्यांचा जन्म झाला त्याच्या आई वडिलांचा जन्म त्याच्या 20-30 वर्ष आधी झाला, त्यावेळेला काय जन्म नोंदणीचं प्रमाण असणार आहे आणि त्यांनी कुठून आणायचं ते? आणि 94% लोकांकडे आधार कार्ड आहे, पण सरकार म्हणतं आधार कार्ड चालणार नाही, पासपोर्ट चालेल. म्हणजे पासपोर्ट तयार होणार आधार कार्डच्या आधारावर, पण आधार कार्ड नाही चालणार. म्हणजे आधारलाच निराधार केलं. आणि 65 लाख मतदार वगळले पहिल्या टप्प्यात. 65 लाख. गेल्या निवडणुकीमध्ये जनता दल सत्तेमध्ये असलेली त्यांची युती आणि विरोधी पक्षामध्ये असलेल्यांची युती यांच्या मतांमधला फरक अख्ख्या बिहार राज्यात किती आहे माहिती आहे का? 12,000 मतांचा फक्त फरक आहे. 2 मतांनी, 3 मतांनी, 9 मतांनी, 11 मतांनी असे निवडून आलेले आमदार सत्तेमध्ये. आणि 12,000चा फरक संपूर्ण राज्यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष याच्यामध्ये आहे. तिथं 65 लाख मतं गायब केली जातात. म्हणजे निवडणूक
कशी जिंकायची हे तुम्ही ऑलरेडी ठरवून घेतलेलं आहे. पूर्वी एक वेळ असा होता असं म्हणावं लागेल की मतदार सरकार निवडायचे, आता सरकार मतदार निवडत आहे की कोण मतदार असलं पाहिजे आणि कोण नसलं पाहिजे. आणि मग याचा परिणाम काय होतो, तुम्ही मतदार नाही याचा अर्थ तुम्ही देशासाठी अदृश्य झालेले नागरिक आहात, अदृश्य झालेले. उद्या कुठलीही महामारी आली, कोविड सारखी कुठलीही दुर्घटना घडली, तुमच्यावर उपचार होणार नाही, तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही, तुम्हाला काहीही मिळणार नाही, तुमच्या मुलांना शिक्षण मिळणार नाही, कुठलीही शासकीय योजनेला तुम्ही पात्र नाही, सगळ्या गोष्टींसाठी अपात्र केलं जाईल. जसं ते लाडक्या बहिणी अपात्र करत सुटलेत ना आता. आधी सगळ्या पात्र होत्या आणि आता म्हणतात 26 लाख अपात्र. अपात्र बहिणी नाहीये, भाऊ हे अपात्र आहे सत्तेत बसलेले. देवेंद्र फडणवीस आणि त्याचे 2 अग्निवीर होते. अग्निवीरच आहे, 4 वर्षात रिटायरमेंट आहे, नंतर पेन्शन नाही, ग्रॅच्युइटी नाही, काहीच नाही. हेच होणार आहे त्यांचं. आणि या स्थितीला या सगळ्या गोष्टी द्यायच्या, या देशाची लोकशाहीला अशा पद्धतीने नख लावायचं. उपराष्ट्रपती गायब होतो 21 तारखेपासून आणि पत्ता नाही, महिना होत आला आता त्या गोष्टीला. आणि पत्ता नाही या देशाचा उपराष्ट्रपती कुठे आहे. या स्थितीला आपण येऊन थांबलेलो आहोत. ते सिंदूरच्या नावाने काय झालं आपण पाहिलं ना. काय पाकिस्तानवर कारवाई करायची होती ती करायची होती, त्याला सिंदूर नाव दिलं. कोणी दिलं? जो स्वतःच्या बायकोचं सिंदूर पुसून निघून गेला तो सांगणार याला सिंदूर नाव द्यायचं आणि प्रत्येकाच्या घरी मध्ये सिंदूर वाटायचं. या अवस्था होतात का? आज जगभर ती नाचक्की चाललेली आहे. म्हणजे कॅनडामध्ये निज्जरचा खून होतो, त्याच्यामध्ये कॅनडाचा पंतप्रधान पत्रकार परिषद घेऊन सांगतो की यात अमित शहा इन्व्हॉल्ड आहे, या देशाचा गृहमंत्री. तो काय लायकीचा तडीपार आहे आपल्याला माहिती आहे. पण या पद्धतीने ते 370 कलम हटवलं. त्या दिवशी अमित शहाचं लोकसभेतलं भाषण काय आहे, त्यांना विचारलं की फारुख अब्दुल्ला सभागृहात का नाहीये, तर त्याच्यावरती ते म्हणतात की बंदूक कनपट्टी पे रख के लेके आओ क्या. ही भाषा देशाच्या गृहमंत्र्याची. ज्या खुर्चीवरती सरदार पटेल बसले त्या खुर्चीवर बसलेला माणूस म्हणतो कनपट्टी पे बंदूक रख के लेके आओ क्या. आपण खरोखर गंभीर होण्याची विषय आहे. हे जे काही करताय हे बहुजनांना या धर्माचा जो गांजा पाजलेला आहे. या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला तुम्हाला माहिती असेल ते अक्षता वाटप वगैरे चाललं होतं. मी जिथं राहतो तिथं 200 फ्लॅट आहेत आणि आले ते गाडी घेऊन वाजत गाजत बोर्ड बिर्ड लावलेला. मी गेलो खाली, बोर्ड कडकडी लावून घेतली, म्हटलं आतमध्ये नाही यायचं. तर म्हणे का बरं, का नाही यायचं? तर म्हटले हे काय लिहिले ते घेऊन या. तो म्हणे अरे हे काय तांदूळ? तर म्हटलं याला अक्षता म्हणतात. तू लिहिलंय अक्षता, तर तू जे लिहिलंय ते घेऊन ये, तोपर्यंत आत नाही यायचं. तो म्हणे असं काय करता, रामायणात आपल्या नाशिकचं किती महत्व आहे, आम्हाला येऊ द्या आतमध्ये. तर म्हटलं हो, रामायणात नाशिकचं अनन्य साधारण महत्व आहे, भारतातलं पहिलं अपहरण नाशिकला झालं. आता म्हटलं विषय निघालाय तर मला सांग कसं काय झालं, कारण लक्ष्मण रेषा आखली होती ती ओलांडून कोणी आत येईल तर जळून जाईल, मग रावण का नाही जळला? तर म्हणे नाही, सीताच बाहेर गेली ओलांडून. म्हटलं का बरं? म्हणजे त्याला भिक्षा द्यायला. म्हटलं येणा वेळ नाही, त्याची लंका सोन्याची होती, त्याला काय भिक्षा द्यायची? तर म्हणे नाही, तो साधूच्या वेशात आला होता. म्हटलं मग रामायणाचा पहिला संदेश हा आहे की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. आणि म्हणून रामाने अयोध्येला परत आल्यानंतर रावण जाळला आणि लोकांना सांगितलं दरवर्षी जाळा, म्हणजे लक्षात राहील कोणापासून सावध राहायचंय. आणि तुम्ही येडे म्हटलं तेच साधू तुम्हाला साधूच्या वेशात येऊन फसवतायत, तुम्ही अजूनही फसताय म्हटलं हे मूर्खपणा करत. मग म्हणे हा झेंडा घ्या. म्हटलं या झेंड्याचं काय करायचं? हा कोणाचा झेंडा आहे? तर म्हणे भगवान. म्हटलं कोणाचा आहे? म्हणे रामाचा. म्हटलं मग रावणाचा कुठला होता? रावणाचा निळा, काळा, पिवळा, हिरवा कुठल्या रंगाचा होता? क्षत्रिय रामाचा जर का भगवा होता तर ब्राह्मण रावणाचा भगवाच होता ना. म्हटलं कौरवांचा आणि पांडवांचा वेगवेगळ्या रंगाचे झेंडे होते का? म्हटलं आपापसात लढून आपल्याच लाखो लोकांचे बळी गेले, त्याच्यापेक्षा आमच्या बिल्डिंगवरचा तिरंगा चांगला आहे. म्हटलं आतमध्ये नाही यायचं. हा जो सर्व धर्मांधता पसरवली जाते. आता आमच्याकडं मगाशी माझ्या मनात तो विचार आला होता, शाळेत मी गेलो होतो तेव्हा 2000 कोटी रुपये नाही
म्हणून पटसंख्येच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या 66,000 शासकीय शाळा बंद केल्या. 66,000 गेल्या 11 वर्षात. 66,000 शाळांमध्ये 100 मुलं असतील तर 66 लाख मुलं ही शिक्षणापासून वंचित केली. या शाळांमध्ये, या शासकीय शाळांमध्ये कोणाची पोरं जात होती हो? ही बोलायची वेळ येते. म्हणजे या शाळांमध्ये कोणी रानडे, आपटे, फडके, गोपटे, फडणवीस जात नव्हता. ही सर्व बहुजनांची पोरं होती. या सर्वांना शिक्षणापासून वंचित केलं. आणि अशा शिक्षणापासून वंचित केलेल्या पोरांच्या हातात उद्या कावड देणार, त्यांच्या हातात तलवारी देणार आणि चला म्हणणार आणि त्यांनी जायचं. तुमच्या साने गुरुजींच्या, बहिणाबाई चौधरींच्या जिल्ह्यामध्ये एका मुलाचं लिंचिंग केलं जातं. जामनेरला जो गणेशोत्सव घडवतो त्याचं लिंचिंग केलं जातं. हे संकट जोपर्यंत शेजाऱ्याच्या दारावर थाप मारली जाते ना, तेव्हाच आपण आपलं दार उघडून बाहेर यायचं असतं. कारण पुढची थाप आपल्या दारावर वाजणार आहे. हे गप्प बसून चालणार नाही. आज बाहेर पडावं लागेल याचा प्रतिकार करण्यासाठी आणि वाटेल ती किंमत चुकवून याचा प्रतिकार करावा लागेल. हेही लक्षात ठेवलं पाहिजे. कारण हे जे चाललेलं आहे ते फक्त आणि फक्त विनाशाकडे नेणार आहे. पण आज आपण या स्थितीमध्ये आहोत. या सिंदूर बिंदूच्या नावाखाली जे काही झालं आणि उलट जगभरात नाचक्की झाली. ज्या आसिफ मुनीरला आपल्या मीडिया, अर्णब गोस्वामी सारखा हा नाचून नाचून सांगत होता आसिफ मुनीरने राजीनामा दिला, त्याला अटक केली, तो फरार झालेला आहे वगैरे, पाकिस्तानचा लष्कर प्रमुख, त्याच्याबरोबर डोनाल्ड ट्रम्पने 2 वेळेला जेवण केलं, व्हाईट हाऊस मध्ये बोलवलं आणि डोनाल्ड ट्रम्पच्या फॅमिलीतर्फे अमेरिकेमध्ये 34,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली. आणि आता अमेरिकेमध्ये, पाकिस्तानमध्ये अमेरिका 3 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणार ऑइल एक्सप्लोरेशन साठी. आणि तिथं गौतम अदानीवरती यांनी खटला दाखल केलेला आहे न्यूयॉर्कमध्ये. आणि त्यामुळे हे वाटेल त्या अटी मान्य करायला तयार आहेत. आता 30-31 ला चीनला चालले विश्वगुरु. भाई जाना था यूएस, पहुंच गए चीन, समझ गए ना. असा नवीन माना आपल्याला तयार करावा लागेल. पण या गोष्टींचा खरोखर गंभीरपणाने विचार करा. मगाची म्हणजे त्या वक्तृत्व स्पर्धेतला मुलगा जे बोलला, माझं एवढंच म्हणणं आहे, वॉक द टॉक. आज भाषणामध्ये जे काही बोललाय तसंच आयुष्यभर जग. कारण बोलणारे खूप असतात, बोलतो तसे जगणारे असतात का हे पाहायला आज गरज त्यांची आहे. हा खरंच गंभीरपणाने विचार करा. आणि हा आत्ताच्या तरुणांनी गांभीर्याने घ्यायचा विषय आहे. आपल्याला अनेक गोष्टींची संवेदनशीलता मारून टाकली जाते. हे जे काही चाललेलं आहे आणि जाणीव, शेतकरी तर व्यक्तिगत शत्रू असल्यासारखं वागवलं जात आहे. इतकी भयंकर गोष्ट आहे. हे ज्या वेळेला सोयाबीनचं आपल्याकडे तुरीवरून चाललेलं होतं, सोयाबीन वरून चाललेलं होतं, यांनी खूप भाषणे करून सांगितली 6,000 देऊ, 600 देऊ. महाराष्ट्र सरकारने, कृषी मूल्य आयोगाने उत्पादन खर्च जो काढला सोयाबीनचा, 1 हेक्टर सिंचनाचा खर्च 4 रुपये 70 पैसे, 4 रुपये 70 पैसे पकडलाय 1 हेक्टरचा. मी माझ्या पत्रकार असलेल्या मुंबईत सोबत काम केलेल्या पत्रकारांना अख्खा चार्ट पाठवला. म्हटलं अरे बाबा याच्यावर बातमी कर. तर मला म्हणे यात काय बातमी आहे, कारण त्यांच्या वावराला कधी ढेकूळ लागलेले नाही. तर म्हटलं मुंबईत सुलभ शौचालयात एकदा संडास करायचे 5 रुपये घेतात आणि 2.5 एकर जमीन भिजवायची 4 रुपये 70 पैशात. तर मरणार नाही तर काय करेल. पण अशाच पद्धतीने तोंडाला पानं पुसली जातात. मी कांद्याच्या जिल्ह्यात गेलो, माझ्या बापानी मरेपर्यंत कांद्याची शेती करत होती. काय अवस्था होती आम्ही पाहत होतो डोळ्यांनी. नजरेने पंचनामे करा, गारपीट झाली, नजरेने पंचनामे करा. येडपट त्याच्या जमिनीच्या खाली कांदा आहे हे कळत नाही म्हणे नजरेने पंचनामे करा आणि त्याच्यावरून ठरवणार किती टक्के झालं काय झालं पंचनामे. पण या स्थितीला आलेलं आहे. अडाण्या आणि मूर्खांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे, राज्याची सत्ता आहे. आपण ठरवायचंय हे चालू द्यायचं का नाही. आणि तेही आपल्याला सर्वांना माहिती आहे. लोकसभा कशी झाली आणि विधानसभा कशी झाली हेही आपल्याला माहिती आहे. कशा पद्धतीने मतं चोरली गेली. म्हणजे भारतीय जनता पक्ष धक्क्यातून सावरला नव्हता. 2 दिवस कोणीही सेलिब्रेट करत नव्हतं. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर बाळासाहेब थोरातांसारखा माणूस संगमनेरमध्ये पराभूत होतो
हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. आणि आज कोणीही उपट सोंग्या उठतो आणि त्यांना धमक्या द्यायला लागतो. कीर्तनकाराच्या नावाखाली म्हणतो आम्ही नथुराम गोडसे होऊ. अरे वा, काय आदर्श आहे. तू कीर्तनकार आहे, तू म्हण मी तुकाराम महाराज होईल, मी ज्ञानेश्वर माऊली होईल, ते काहीतरी नाव सांग. तुला नथुराम गोडसे व्हावासा कसा काय वाटतो? पण याचा गांभीर्याने विचार करा. हे आयडिओलॉजिकल बॅटल आहे, ही वैचारिक लढाई आहे, इनएव्हिटेबल आहे. आणि हे कुठल्याही क्षणी पटकन माघार घेतात हेही आपल्याला माहिती आहे. हे सापडले कोंडीमध्ये की माफी मागतात. मी सावरकरांची सगळी पत्र काढली, 22,000 कागद काढले होते. त्यांच्या ड्युटीने माझ्यावर खटला दाखल केला होता मुंबईत. 2 तारखांमध्ये एवढा रडवला की त्यांनी माफी लिहून दिली. एवढा रडवला होता. कारण त्यांच्या आयुष्यातली त्यांना झालेली पहिली शिक्षा ही इंग्लंडमध्ये एका ब्रिटिश बाईचा विनयभंग केल्याबद्दल झाली. आणि मग मी तेच दिलं कागद की म्हटलं विनयभंगामध्ये ज्याला शिक्षा झाली तो अब्रूदार असतो का? तो अब्रूदार असेल तर अब्रू नुकसानी. माझं चॅलेंज अब्रूदार असण्यावरच आहे पहिल्यांदा. मग पेन्शन या नंतरच्या गोष्टी. तो व्हायसरॉय बरोबर केलेले करार, आयुष्यभर काँग्रेस, गांधी आणि मुस्लिमांचा विरोध करेन, हे लेखी लिहून दिलं होतं. आणि त्यांना आम्ही वीर म्हणायचं. पण ही खोटी नॅरेटिव्ह अभ्यासक्रमात नसली तरी मधली सुट्टीमध्ये सांगितली जातात, ऑफ पिरियडला शिकवली जातात. खरा इतिहास आपण सांगायचा आहे, कारण तो खरा इतिहास आपला आहे, आपल्याच बापदाद्यांच्या त्यागाचा आहे आणि बलिदानाचा आहे. आता मध्ये केरळमध्ये गेलो होतो तेव्हाही हाच विषय झाला. सगळेजण म्हणतात हा दुसरं स्वातंत्र्य युद्ध आहे, दुसरं स्वातंत्र्य युद्ध आहे. अरे जर हे असलं दुसरं स्वातंत्र्य युद्ध तर या दुसऱ्या स्वातंत्र्य युद्धातले महात्मा गांधी कोण, पंडित नेहरू कोण, सुभाषचंद्र बोस कोण, भगतसिंग कोण, मौलाना आझाद कोण, साने गुरुजी कोण, या दुसऱ्या स्वातंत्र्य युद्धातली सर्व माणसं आपल्यामधूनच निर्माण व्हावी लागतील, की कुठून वळून येणार नाहीये. हे जे नाटक चाललेलं आहे आज, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधायचं. का मंदिर बांधायचं? की एका मनुष्याचा त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावरचा विश्वास उडवून टाकायचा की ते देव होते, स्वाभाविक आहे. आणि मग मंदिर नेमणार, पुजारी नेमणार, अभिषेक सुरू करणार, मग यांना प्रवेश, यांना नाही प्रवेश, मग पुन्हा तिथं मनुस्मृती. हे जर होऊ द्यायचं नसेल तर आज खडबडून जागं होण्याची गरज आहे. आणि खरंच सांगतो, वाटेल ती किंमत मोजायला लागली तरी चालेल, वाटेल ती. पण आपल्या मुलाबाळांना जर का निर्भय आयुष्य जगवू द्यायचं असेल तर हे करा. माझी पोरगी मला विचारते, सर की तू ही सगळीकडे जाऊन असं का बोलत राहतो, इतकं भयंकर का बोलतोस? किंवा मी तिला सांगितलं, इयत्ता 4थी ते 12वी मी रस्त्यावर पेपर विकत होतो. माझ्या वडिलांचा पेपर स्टॉल आहे, आजही नाशिकला आहे. 4थी ते 12वी रस्त्यावर पेपर विकायचो. आणि 30 पैशाला महाराष्ट्र टाइम्स होता. 30 पैशाचा महाराष्ट्र टाइम्स 10% कमिशन मिळायचं. 3 पैसे मिळायचे एक पेपर विकल्यानंतर. 9 विकले गेल्यानंतर जर का 1 उरणार असेल ना तर रडू यायचं. आणि की आपण 9 विकल्यानंतर 27 पैसे कमवले, हा 1 जर उरला तर सगळे पैसे गेले, अक्षरशः रडू यायचं. आणि मग या बसमध्ये जावं, बस स्टँडवरती इकडे जावं तिकडे जावं असं करून गयावया करायचो. तर तिला मी सांगितलं की ते गयावया करत असताना मला माझ्या आयुष्यात रोज 2 माणसं तरी अशी भेटली की ज्यांना पेपर विकत घ्यायचा नव्हता, त्यांना त्या लहान पोराची कीव आली, दया आली आणि म्हणून त्यांनी तो पेपर विकत घेतला. ती जी 2 माणसं मला रोज माझ्या आयुष्यात भेटली ना, त्यांची मला नाव माहित नाही, त्यांचा जात माहित नाही, त्यांचा पंथ माहित नाही, त्यांचा धर्म माहित नाही, ते गरीब होते का श्रीमंत मला माहित नाही, ते शिक्षित होते का अशिक्षित हेही मला माहित नाही. त्या सर्वांचं मी देणं लागतो. आणि ते देणं माझं जोपर्यंत फिटत नाही तोपर्यंत मी हेच करणार. मी जिथं जाता येईल तिथं जाणार आणि यांचे वावाडे काढणार. पण या पद्धतीने आपल्या वाडवडिलांनी त्यागाने आणि बलिदानाने या देशाचं स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. आणि हे संविधान आपल्याला मिळवून दिलेलं आहे. त्या संविधानाने आपल्याला जे हक्क, अधिकार आणि कर्तव्य सांगितले, अजिबात त्याच्यापासून ढळून चालणार नाही. शास्त्रीय दृष्टिकोन ठेवणं, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. धार्मिक सौहार्दता टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे. संविधानाने सांगितलं. ते येडं काही का बोलत असले ना, ते बोलतं कुठे कुठे जाऊन गणपती ही प्लास्टिक सर्जरी आहे म्हणे. आणि तो कोणी डॉक्टर असेल तर कोणी सांगेल जास्तीत जास्त गणपती हे ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे, वेगळं ऑर्गन लावलेलं आहे, ते म्हणतं प्लास्टिक सर्जरी आहे. पण वरूनच जेव्हा मूर्खपणा सुरू होतो तेव्हा खालून सुरू होतो. आणि मग सुरू झाले, गाईच्या गोमूत्रामध्ये सोनं असतं. नंतर एक जण काय बोलला त्या सायन्स काँग्रेसमध्ये
की सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागला. आणि मग राजस्थानमध्ये 1.5 किलोमीटर परिसरामध्ये लावलेले सोलर पॅनल लोकांनी हातोडीने दगडाने फोडले. अशा निर्बुद्ध समाजामध्ये जर का आपली पोरं सोडायची नसली, असले कावड घेऊन फिरायला लावायचे नसले, या नाशिकच्या होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये अंगाला राख पासून गांजा फुकायला जर बसवायचे नसले, तर आपल्या मुलांना शिकवा, वैज्ञानिक दृष्टिकोन द्या, संविधानिक दृष्टिकोन द्या, आणि तो देण्यासाठी जी काही किंमत चुकवायला लागेल ती चुकवायला तयार राहा. हे जर आपण केलं, ते जर करू शकलो, तर आपण गुलाबराव पाटलांची स्मृती खरोखर साजरी केली असं आपल्याला म्हणता येईल. पण त्यांनी अशा रोखोक पद्धतीने अख्खं आयुष्य जगलं. अनेक प्रसंग मगाशी मला भाऊच मिलिंद पाटील ते सांगत होते. अशा पद्धतीने आपल्याला जगता आलं पाहिजे. ताठ कणा ठेवायचा, 2 किलो 200 ग्रॅम वजन आहे कणाचं. कणा हा जो अवयव आहे शरीरातला, त्याचं वजन फक्त 2 किलो 200 ग्रॅम आहे. आणि हे 2 किलो 200 ग्रॅम या देशाच्या पंतप्रधानामध्ये नाही, या देशाच्या गृहमंत्र्यामध्ये नाही. म्हणून ते आज अमेरिकेसमोर लोटांगण, उद्या चीन समोर लोटांगण, तिकडे माय फ्रेंड पुतीन रशियाला, हे त्याच्यामुळे लाचारीची वेळ आलेली आहे. हा असा भारत कधीही नव्हता. अत्यंत ताठपणाने स्वाभिमानाने जगलेला भारत होता. ही या अवस्थेला आज यांनी आणून ठेवलेलं आहे. हे जर बदलायचं असेल तर आपण त्याची किंमत मोजायची आहे, दुसरा कोणी येणार नाहीये. कारण हा आपला देश आहे, हा आपला समाज आहे, हा आपला परिसर आहे, हे आपले बांधव आहे. ती किंमत मोजायला आपण तयार राहू. शेवटी एक छोटीशी कविता आहे, मुद्दाम सांगतो. माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, पर जब कुछ लोग लगा रहे थे खामोश रहे थे. माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं सींचा, पर जब कुछ लोग इसे सींच रहे थे चुपचाप रहे थे. अब जब इस विषवृक्ष का हर फल हलाहल उगल रहा है, तब क्यों चिल्ला रहे हो? क्या अभी भी तुम्हारे हाथों में कुल्हाड़ी नहीं है? तर आज ती कुऱ्हाड उचलण्याची वेळ आलेली आहे. जी कुऱ्हाड सत्याची असेल, जी कुऱ्हाड निष्ठेची असेल, जी कुऱ्हाड त्यागाला तयार असेल, जी कुऱ्हाड बलिदानाला तयार असेल, ती आज उचलणं गरजेचं आहे. तेवढी आज उचलण्याचा आपण संकल्प करू. तो आपण आपल्याशी संकल्प करायचा आहे, तो काही जाहीर करायचा नाहीये. तो जरी आपण संकल्प करू शकलो तरी आज आपण गुलाबरावांच्या स्मृतीला खरोखर वंदना अर्पण केली असं समजूया. आपण माझं बोलणं सर्व आतापर्यंत ऐकून घेतलं, याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. संयोजकांनी मला बोलवलं याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.